नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र वर्ग 12 प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाबद्दलची माहिती आपण आज घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिले या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व मागील व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग पाहू आपण प्रकरण क्रमांक 4 भाग 1। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रीय एकात्मता समोरील आव्हाने। याआधी आपल्याला समकालीन भारत या दृष्टिकोनातून भारतामध्ये कशा प्रकारे शांतता आणि सुव्यवस्थेची गरज निर्माण झाली आणि यामुळं भारतामध्ये कोणकोणते आव्हान निर्माण झाले पुढं भविष्यात याच्याबद्दल माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग पाहू आपण प्रकरण क्रमांक 4। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो की राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, या राष्ट्रीय एकात्मता म्हणजे सगळ्यात पहिले राष्ट्राचा आत्मा हे राष्ट्रीय एकात्मता आहे। प्रत्येक राष्ट्राचं अस्तित्व, प्रत्येक राष्ट्राचा विकास हा राष्ट्रीय एकात्मतेवर अवलंबून आहे आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणं हे काळाची गरज असते। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता ॲक्च्युअल तसं पाहतो म्हटलं हे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे। राष्ट्रीय एकात्मतेमध्ये लोकांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। ब्रिजमोहन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, तो म्हणतो सर्व समूहांनी आपापल्या संकुचित निष्ठा ओलांडून राष्ट्राने स्वीकारलेली ध्येय साध्य करण्याच्या कार्यात समान सहभाग घेण्याची मानसिक सामाजिक प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय एकात्मता आहे। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता तसं पाहतो म्हटलं तर एक अमूर्त संकल्पना आहे। भारताच्या दृष्टिकोनातून विचार करतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, असं लक्षात येईल की भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे। भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्था असताना भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं जेव्हा आपण रुजवात करतो किंवा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस अनेक अडचणी आपल्या येतात। भारतामध्ये लोकशाही असताना भारतामध्ये विविधता दिसून येते। तुम्हाला कोणती विविधता? वैचारिक विविधता। भारतामध्ये विविध विचाराचे लोक भारतामध्ये राहताना दिसतात। मग आता हे वैचारिक विविधता का निर्माण झाली विद्यार्थी मित्रांनो भारतात? कारण भारतामध्ये अनेक सामाजिक संस्कृती असणारे लोक, अनेक आर्थिक घटकाचे लोक, राजकीय विचार वेगवेगळे असणारे लोक, या गोष्टीमुळं भारतामध्ये असलेली सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या विविधतेमुळंच भारतामध्ये वैचारिक विविधता निर्माण झाली। विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक विविधता म्हणजे काय की अलग अलग लोक अलग अलग अँगलनं विचार करताना भारतामध्ये दिसून येतात आणि ही वैचारिक विविधता यासोबतच ही विविधता गुंतागुंतीची आणखी का झाली भारतामध्ये? कारण भारतामध्ये अनेक जातीचे लोक राहतात, भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, भारतामध्ये गरीब श्रीमंत लोक राहतात, निरक्षर साक्षर लोक राहतात, भारतामध्ये लोकसंख्येचा दबाव खूप मोठा आहे, खूप मोठी लोकसंख्या आहे। त्यासोबत भारतामध्ये अनेक भाषेचे लोक राहतात, अनेक वंशाचे लोक राहतात। या सगळ्या विविधतेमुळं भारतातली वैविधता हे काय झाली? गुंतागुंतीची ठरत आहे। एवढी व्हेरायटी जगात कोण्याच देशामध्ये नाही विद्यार्थी मित्रांनो। आणि यासोबतच भारतामध्ये अशा काही घटना घडतात की ज्या घटनेमुळं एकात्मतेवर थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण होत असते। आता विविध घटना घडतात। आता कोणत्या घटना घडतात तर भारतामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्याचा असंतोष असतो। शेतकरी लोक, बरेचसे लोक मोर्चे काढतात, कामगार संघटनेचे लोक मोर्चे काढतात, विद्यार्थ्याचे आंदोलन तुम्हाला दिसून येतात, जातीच्या दंगली भारतामध्ये होताना दिसतात, जातीच्या मोर्चे भारतामध्ये निघतात भारतात। त्यासोबत जातीचे हिंसाचारसुद्धा भारतामध्ये होतो। एक जातीचा गट दुसऱ्या जातीच्या गटाला मारतो आणि त्याच्या हत्या करतो, अशा अनेक घटना भारतामध्ये होतात विद्यार्थी मित्रांनो। आणि म्हणून या सगळ्या घटनांमुळं भारतामध्ये एकात्मता निर्माण होणं थोडीशी कठीण गोष्ट होते आणि या घटनांमुळं सार्वजनिक अराजकता निर्माण होऊ शकते। मग अराजकता निर्माण होण्याची कारणं काय विद्यार्थी मित्रांनो? पहिलं कारण सांगितलं या ठिकाणी सुशासन। देशामध्ये जर सुशासन असेल, सुशासन म्हणजे काय की जे शासन सर्वांच्या बहुतांश गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करते, सगळ्यांना मिळून मिसळून सोबत घेऊन राहण्याचं काम करते, अशा प्रकारचं जर शासन असेल तर त्याला आपण सुशासन असं म्हणू शकतो। यासोबतच या देशामध्ये कायद्याची अंमलबजावणी जर योग्यरित्या होत नसेल तर त्या देशामध्ये अंमलबजावणीची कमतरता असेल तर अशा देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते। म्हणजे अराजकतेचे कारण काय सांगितलं आपण? जर सुशासन नसेल तर आणि कायद्याची अंमलबजावणी जर व्यवस्थितरित्या होत नसेल देशामध्ये तर अशा देशामध्ये सार्वजनिक अराजकता, अशांतता, अस्थैर्य हे निर्माण होऊ शकते आणि म्हणून यासाठी या गोष्टीची काळजी घेणं हे राज्याचं आद्य कर्तव्य ठरते।
विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक समाज हा सुसंवादी असला पाहिजे. आता इथं पहा शब्द काय दिला, सुसंवादी समाज असावा की ज्यामुळं सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता हे राहू शकते. आता शांतता टिकण्यासाठी, स्थैर्य राहण्यासाठी, सार्वजनिक सुव्यवस्था टिकण्यासाठी समाजामध्ये सुसंवाद असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सुसंवाद म्हणजे काय, प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकासोबत मिळून मिसळून राहतात, एकमेकाबद्दल गुड अंडरस्टँडिंग आहे त्यांचं की या धर्माच्या रूढी प्रथा परंपराबद्दल, धर्माबद्दल एकमेकाला आदर आहे आणि एकमेकासोबत ते लोक संवाद साधत असतात. तर अशा प्रकारे या समाजाला सुसंवादी समाज असं म्हणतात. आणि असा जर समाज असेल विद्यार्थी मित्रांनो, तर समाजामध्ये, देशामध्ये शांतता राहू शकते, स्थैर्य राहू शकते. आणि जर समजा असा समाज नसेल तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो, तर समाजामध्ये, त्या देशामध्ये दंगली होऊ शकतात, दंगल होऊ शकते, उठाव होऊ शकतात, विनयभंग होऊ शकतो, अत्याचार होऊ शकतात, शोषण होऊ शकते आणि अनेक प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा समाजामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून जर सुसंवादी समाज असेल तर अशा गोष्टी प्रत्यक्षात येणार नाही. म्हणून समाजामध्ये सुसंवाद असणं महत्त्वाचं आहे की ज्या सुसंवादाचा इफेक्ट डायरेक्ट कशावर होतो, एकात्मतेवर होतो. विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये सुसंवाद असेल तर राष्ट्रीय एकात्मता लवकर निर्माण करणं कसं सोपं जाऊ शकते आणि म्हणूनच राज्याचं हे महत्त्वपूर्ण काम ठरू शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, राज्याचं प्राथमिक कर्तव्य काय सांगितलं या ठिकाणी पहा. राज्याचं प्राथमिक कर्तव्य आहे की कायदा सुव्यवस्था राखणे, प्रगतीसाठी शांतता, स्थैर्य निर्माण करणे. आता कोणत्याही राज्याचं प्राथमिक कर्तव्य काय असते की त्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात गेली पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखणं म्हणजे काय की लोकांना कायद्याचं आदरयुक्त भीती असली पाहिजे, लोकांनी कायद्याचं पालन केलं गेलं पाहिजे, समाजामध्ये शांतता असली पाहिजे, समाजामध्ये दंगली नसल्या पाहिजे, समाजामध्ये द्वेष नसला पाहिजे आणि कायद्याचं अंमलबजावणी योग्यरित्या झाली पाहिजे. अशी सुव्यवस्था जर राज्यानं निर्माण करून दिली तरच त्या देशामध्ये लोकांची प्रगती होऊ शकते, लोक शांततेने जगू शकतात आणि समाजामध्ये स्थैर्य नांदू शकते. आणि कोणतंही स्थैर्य, कोणतीही शांतता असेल तरच त्या लोकांची, देशाची प्रगती होऊ शकते. कोणत्याही देशामध्ये जर देशामध्ये अंतर्गत जर भांडणं चालू असेल, अंतर्गत जर दंगली चालू असेल तर अशा राज्याचा विकास, अशा राज्याची प्रगती हे शक्यच नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून देशाची प्रगती करायची असेल, समाजाचा विकास करायचा असेल तर राज्याचं अर्ध कर्तव्य आहे की समाजामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण करणं. आणि जर कायदा सुव्यवस्था निर्माण नसेल तर, कायदा सुव्यवस्था नसेल तर काय होऊ शकते, तर अन्यथा देशामध्ये फुटीरवादी वृत्ती निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, देशाला घातक अशा प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण होऊ शकतात, देशाला फोडण्याच्या प्रवृत्ती, टेंडन्सीज अशा निर्माण होऊ शकतात. त्यामुळं राष्ट्राला घातक अशा गोष्टी समाजात निर्माण होऊ शकतात. म्हणून कायदा सुव्यवस्था राखणं हे राज्याचं आद्य कर्तव्य आहे. राज्यानं पुढाकारसुद्धा त्यासाठी घेतला गेला पाहिजे की समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्यात आलं पाहिजे. यासाठी राज्य सामंजस्यासाठी पुढाकार घेत असते. सामंजस्यासाठी पुढाकार म्हणजे काय, प्रत्येकामध्ये सामंजस्याचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. भारतामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात, अनेक पंथाचे लोक राहतात, त्यांच्यामध्ये सामंजस्य असलं पाहिजे. सामंजस्य असलं म्हणजे मिळून मिसळून सोबत लोक राहू शकले पाहिजे. एकमेकाच्या धर्माचा, जातीचा, प्रथेचा, परंपरांचा, संस्कृतींचा आदर करू शकले पाहिजे. असा आदर करण्यासाठी राज्याने तशा प्रकारचं पोषक वातावरण निर्माण केलं पाहिजे. राज्यानं पुढाकार घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अशी काय अपेक्षा आहे, अशी अपेक्षा राज्याकडून केली जाते आणि तरच मग राष्ट्र उभारणी होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्र उभारणी आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माणासाठी ही गोष्ट कारणीभूत ठरू शकते. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता हे काही ॲटोमॅटिक निर्माण होत नसते. आज भारत माता की जय म्हटलं झालं बा राष्ट्रीय एकात्मता सुरू, असं नाही होत. राष्ट्रीय एकात्मता ही प्रक्रिया आहे, स्टेप बाय स्टेप होत असते. लोकांचा राज्यावर विश्वास असला पाहिजे, लोक शांततेने जीवन जगू शकले पाहिजे, तरच लोकांचा हळूहळू राष्ट्रीय एकात्मतेकडे लोक काय करू शकतात, वळू शकतात. म्हणून राष्ट्रीय एकात्मता हे एक प्रक्रिया आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. एकात्मता राष्ट्रीय एकात्मता निर्माण होऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वीमध्ये काही आपण अभ्यास केला होता, काही संकल्पनाचा अभ्यास केला होता. त्यामध्ये एक संकल्पना सांगता येईल, ती संकल्पना म्हणजे राष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं मागं जाऊ आपण. म्हणजे मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमात काय पाहिलं होतं आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ, जेणेकरून तुम्हाला हा धडा समजायला मग थोडं सोपं जाऊ शकेल. आता पहा, भागात आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं राष्ट्र. आता राष्ट्र ही जेव्हा आपण संकल्पना पाहतो विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्र म्हणजे काय तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला राष्ट्र असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक लोकांमध्ये जे सांस्कृतिक, वांशिक, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, या गोष्टीवर लोकांमध्ये एकात्मतेची भावना जर निर्माण होत असेल तर त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण होऊ शकते. म्हणजे महत्त्वाचं काय
की लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि एकात्मता भावना निर्माण केव्हा होऊ शकते? समान संस्कृती असेल तर, समान राजकीय ओळख असेल तर, समान इतिहास असेल तर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. आणि संस्कृती, वंश, धर्म, इतिहास यामध्ये जर साधर्म्य असेल, साधर्म्य म्हणजे समानता असेल, तर लोकांमध्ये एकत्मतेची किंवा एकतेची हम सब एक है ही भावना लोकांची निर्माण होऊ शकते. आणि यालाच म्हणतात राष्ट्र. यातूनच निर्माण होते राष्ट्र. आता दुसरा मुद्दा पाहिला आपण विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे राष्ट्रवाद. आता राष्ट्रवाद काय? तर राष्ट्रवाद ही एक प्रकारची राजकीय अस्मिता असते विद्यार्थी मित्रांनो. ते प्रत्येक लोक आपल्या राष्ट्रावर प्रेम करत असतात आणि त्या लोकांच्या मनामध्ये राष्ट्राविषयी एक प्रकारची भावनिक नातं जोडलं असते. आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी किंवा आम्ही एका राष्ट्राचे घटक आहोत ही भावना त्या लोकांमध्ये असते. आम्ही सगळेजण एक आहोत, भावना महत्त्वाची आहे इथं विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या भावना अलग अलग क्रिकेटच्या मॅचमधून किंवा एखाद्या युद्धाच्या वेळेस ह्या भावना आपल्याला व्यक्त होत असतात राष्ट्राबद्दलच्या. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला स्वत्वाची जाणीव असते, स्वतःच्या राष्ट्राबद्दल जाणीव असते. वांशिक दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून किंवा भाषिक दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक आहोत. यामध्ये काय सांगत आहे? आम्ही सगळेजण एक आहोत ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. ही राष्ट्रवादाची भावना आहे विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजाविरुद्ध भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली होती. कारण इंग्रज हे परकीय आहे आणि आपण सगळेजण भारतीय, आणि म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे अशा प्रकारची राष्ट्रवादाची भावना भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली होती. आणि ती आजही बऱ्याचशा प्रमाणामध्ये टिकून आहे. पुढचा मुद्दा पाहिला आपण विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे राज्य. आता राज्य म्हणजे काय की जेव्हा राष्ट्रातले लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, राष्ट्रातले लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच कायची मागणी करतात? स्वयंनिर्णयाची मागणी करतात, स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात. आपण वुड्रो विल्सनने सांगितलं त्या माध्यमातून पाहिलं होतं मागच्या वर्षी. तर स्वयंनिर्णयाची मागणी म्हणजे काय की आम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतात उदाहरण या ठिकाणी घेऊ आपण. यामध्ये सांगता येईल की जेव्हा राष्ट्राचे लोक, म्हणजे ज्या लोकांमध्ये एकतेची भावना आहे, हे लोक काय करतात? सार्वभौम राज्य म्हणजे आमचं स्वतःचं राज्य असलं पाहिजे, म्हणजे आम्हाला स्वयं निर्णय घेण्याचा हक्क असला पाहिजे. जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा कोण निर्णय घेत होते? इंग्रज निर्णय घेत होते. आपण निर्णय घेत होतो का? भारतीय लोक नाही निर्णय घेत होते. म्हणून इंग्रज निर्णय घ्यायचे. जेव्हा लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली की आम्हाला स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायची आमची तयारी आहे, तर आम्हाला ते निर्णय घेता येऊ शकला पाहिजे, यासाठी लोक काय करतात? प्रयत्न करतात. जेव्हा लोकांना स्वयंनिर्णयाची आस राष्ट्राला लागते तेव्हा त्यातून राज्य तयार होत असते. पहा, राज्य तयार केव्हा होते? जेव्हा लोकांना स्वयंनिर्णयाची आस लागते तेव्हा राज्य तयार होत असते. आणि राज्य निर्माण होण्यासाठी काही महत्त्वाचे घटक कारणीभूत असतात. महत्त्वाचे घटक 4 घटक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण पाहिलं होतं सार्वभौमत्व, सर्वश्रेष्ठ अधिकार त्यालाच म्हणतात. त्यानंतर स्वतंत्र शासन व्यवस्था असली पाहिजे. पहिलं काय पाहिलं? सार्वभौमत्व असलं पाहिजे, स्वतंत्र शासन व्यवस्था असली पाहिजे, जमीन असली पाहिजे म्हणजे भूप्रदेश असला पाहिजे, आणि लोकसंख्या असली पाहिजे. हे 4 घटक असेल तर राज्य तयार होऊ शकते. अशा प्रकारच्या मुद्द्याचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केला होता. यातून आपण जेव्हा राज्य निर्माण झालं, जेव्हा इंग्रज निघून गेले तेव्हा भारत राज्य निर्माण झालं, आणि मग त्या राज्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची गरज भासू लागली भारताला, आणि म्हणूनच राष्ट्रीय एकात्मताबद्दलची आपण ही गोष्ट या ठिकाणी पाहत आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला पाहता येईल राज्य आणि एकात्मता. प्रत्येक राज्याला एकात्मता निर्माण करणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आता प्रत्येक राज्यामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, विविध वंशाचे लोक राहतात, विविध भाषेचे लोक राहतात. कोणताही जर देश घेतला विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ह्या घटक तुम्हाला किंवा हे विविधता तुम्हाला बऱ्याचशा देशामध्ये तुम्हाला आढळून येते. आता प्रत्येकाला असं वाटते की माझी वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाला वाटते माझी वेगळी ओळख किंवा माझी वेगळी ओळख असून त्याची जाणीव तो व्यक्ती त्याच्या मनामध्ये असते, आणि तरीसुद्धा ते लोक राज्य निर्माण करण्यासाठी काय करतात? एक दिलाने प्रयत्न करतात किंवा एक दिलाने राहण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. उदाहरण सांगता येईल आपल्या इथं या ठिकाणी. जसं मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी आहे, पण मी भारतीय आहे, म्हणजे माझी वेगळी ओळख आहे. माझी वेगळी ओळख म्हणजे काय? मी मराठी आहे किंवा मी महाराष्ट्रीयन आहे, हे माझी ओळख. आणि तरीसुद्धा राज्य निर्माण होण्यासाठी एक दिलाने प्रयत्न करतात, कारण मी भारतीय आहे. म्हणजे स्वतःची वेगळी ओळख बाजूला ठेवून राष्ट्राबद्दल, राज्याबद्दलची ओळख हे अंगी बाळगणे किंवा मनामध्ये बाळगणे, तर त्या ठिकाणी राज्य निर्माण होऊ शकते आणि तिथं राष्ट्रीय एकात्मता निर्माण करायला सोपं जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. आणि हे गोष्ट फक्त भारतातच नाही विद्यार्थी मित्रांनो, जगातलं कोणताही देश घ्या, जगातल्या अनेक देशामध्ये विविधता आहे. जगातला कोणताही देश घेतला विद्यार्थी मित्रांनो,
त्या ठिकाणी तुम्हाला विविधता दिसून येते. आता कोणती विविधता दिसते? सगळ्याच देशामध्ये बहुवांशिक विविधता दिसते, म्हणजे अनेक वंशाचे लोक देशात सापडतात. बहुधर्मीय विविधता दिसून येते, अनेक धर्माचे लोक देशात सापडतात. बहुसांस्कृतिक विविधता म्हणजे अलग अलग संस्कृतीचे लोक देशामध्ये सापडतात. म्हणजे बहुवांशिक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक अशा प्रकारचे लोक जवळपास जगातल्या सगळ्याच राष्ट्रामध्ये आहे. आणि सगळ्याच राष्ट्राला एकात्मता निर्माण करण्याची गरज आहे. आणि प्रत्येक राष्ट्राला एकात्मतेच्या समस्येला सामोरं जावं लागते. कारण कोणतंही राष्ट्र घेतलं, मग भारत घ्या, अमेरिका घ्या, पाकिस्तान घ्या, कोणतंही राष्ट्र घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक राष्ट्राला एकात्मता निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण एकात्मता निर्माण करणं हे राष्ट्राची खरी गरज आहे. खरी शक्ती काय असते विद्यार्थी मित्रांनो राष्ट्राची? तर राष्ट्रीय एकात्मता. जेवढी राष्ट्रीय एकात्मता प्रबळ, जेवढी राष्ट्रीय एकात्मतेची मात्रा जास्त राहील, तेवढी त्या राष्ट्राची प्रगती जास्त राहील, तेवढी त्या जगामध्ये त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा दबदबासुद्धा जास्त राहू शकतो. म्हणून राष्ट्राच्या प्रत्येक राष्ट्राला राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोर अनेक प्रकारचे प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो, आणि त्या प्रश्न सोडवणं, त्या समस्या सोडवणं हे प्रत्येक राष्ट्राचं काय आद्य कर्तव्य आहे, प्रत्येक राज्याचं काय आद्य कर्तव्य आहे. तर अशा प्रकारे आपण राज्य आणि एकात्मता याबद्दलची विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.